म्हणजे दोन हॅलोजन मधला अँगल. इकडे लक्ष द्या, इकडे हा वाला अँगल. इथे कसा बनेल तो, इथे असा बनेल आणि इथे 180चा बनते. तर हा इथे 60 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा? 60. इथे 120 डिग्रीचा असतो. इथं 180 झाला, 180 डिग्री. ठीक आहे. आता हे जे राहते हे डायपोल मोमेंट, तर जेवढा जसं जसं अँगल वाढत जाते ना, हा दोन हॅलोजन मधला अँगल जस जसा वाढत चालला, अँगल वाढत चालला, तसं तसं डायपोल मोमेंट कमी होत जाते. तसं तसं डायपोल मोमेंट काय होते? कमी होते. त्याचा फॉर्म्युला त्यांनी आपल्याला दिलेला आहे, म्यू म्हणजे टोटल डायपोल. ठीक आहे. म्यू इक्वल टू, जे ऑर्थो पोझिशनचं असेल तर ते मग सांगतो तुम्हाला. तर म्यू इक्वल टू म्हणजेच डायपोल मोमेंट इक्वल टू m1 स्क्वेअर μ1 स्क्वेअर प्लस μ2 स्क्वेअर प्लस अंडर रूट मध्ये असते μ1 स्क्वेअर प्लस μ2 स्क्वेअर प्लस 2 μ1 μ2 2 μ1 μ2 cos थीटा, μ1 μ2 cos थीटा. हा ते डायपोल मोमेंट काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता इथे कॉस थीटा म्हणजे हा कॉस 60, हा कॉस 20 आणि हा कॉस, याच्याकरता ऑर्थो करता थीटा इक्वल टू काय? 60. मेटा करता थीटा इक्वल टू 120 डिग्री काय, आणि याच्याकरता पॅरा करता थीटा इक्वल टू 180 डिग्री. आता हे μ1 μ2 जे आहे हे डायपोल मोमेंट आहे. हा कार्बन आणि हॅलोजन, हा बॉन्ड आणि हा बॉन्ड याचं. ठीक आहे. तर आपल्याला तेवढ्या अंदर डिटेलमध्ये जायचं नाही, आपल्याला फक्त एवढं लक्ष ठेवा, हा फॉर्म्युला असते. इथे व्हॅल्यू तुम्हाला कॉस 60, कॉस 120 आणि कॉस 180 ची व्हॅल्यू तुम्हाला माहित पाहिजे. आता कॉस 180 किती असते? 0 असते. कॉस 180 किती? अरे कॉस 180 ची व्हॅल्यू किती असते? -1 असते की 0 असते? पहा बरं, बरोबर चेक करा बरं. -1. -1. बर, म्हणजे मग आता हे हिशोबाने 0 म्हणजे कसं होईल मग ते? बरं, ते ठीक आहे, काहीतरी कॅल्क्युलेशन असेल त्याच्यात. याची पॉवर 120 ची किती असते? कॉस कॉस 120. अरे त्या पाठ पाहिजे रे बाबू, व्हॅल्यू रे ते तुझे पाठ नाही का रे? हातावर येत असते का ते? -1/2 आहे का पहा बरं. हो सर. हा, आणि कॉस 60 ची 1/2 आहे. कॉस 60 ची 1/2 आहे. 1/2 30, 45, 60. तर त्याच्यानुसार या व्हॅल्यू नुसार ते निघते काय. तर ते कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला हे दिलेलं नसते कधी, एवढ्यापर्यंत नाही. पण हा फॉर्म्युला असतो याचा. जसं आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲज द अँगल बिटवीन टू हॅलोजन्स, as the angle between two halogens increases, dipole moment decreases. Dipole moment decreases, असं लक्षात ठेवा त्याला. As the angle between two halogens increases, dipole moment decreases. ठीक आहे, जास्त डिटेलमध्ये जात नाही मी, त्याचं तुम्हाला टाकलेलं आहे मी तिथं, तुम्ही पाहून घ्या, ते वाचून टाकजा थोडस, ही अशीच माहिती आहे सगळी. ओके, चला आता आपल्याला पाहायचं आहे नेचर ऑफ CX बॉन्ड. आता याच्याबद्दल आपलं बरंचसं बोलून झालेलं आहे. तिथं आला आपण, तिथं पोहोचलो, तिकडचा लेसन संपला, पण इकडचा अर्धाच झाला असं समजा. तर नेचर ऑफ CX बॉन्ड आता तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्याबद्दल माहिती आहे. जे जे क्वेश्चन पटापट माहिती आहे ते मला सांगायचे. नेचर ऑफ
CX बॉन्ड. पहिल्यांदा ते हे लक्षात घ्यायचं की CX बॉन्ड इज पोलार. एवढं तर समजते. CX बॉन्ड कोणता बॉन्ड आहे? पोलार पोलार. पोलार. bond. तू इकडे पाहिजे तू त्यात काय लिहून राहिला तू? त्याच्यातच लक्ष राहते वेदन तुझं. इकडे लक्ष दे थोडस. तू शिकासाठी बसतं की माझी मीटिंग फक्त ते अरेंज करायसाठी बसतं? तू स्वतःही 12 वर्गात आहे ना. CX बॉन्ड जो आहे हा कोणत्या नेचरचा आहे? पोलार. पोलार. कोणत्या? का बरं पोलार नेचरचा आहे? डेल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस. इलेक्ट्रोनिगेटिव्ह. अरे बाबा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे याच्यावर डेल निगेटिव्ह, याच्यावर डेल पॉझिटिव्ह. मग डेल निगेटिव्ह डेल पॉझिटिव्ह आहे म्हणून थोडी की पोलार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे म्हणून. हे तुम्हाला माहित आहे ना. इलेक्ट्रो निगेटिव्हिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन सी. बरोबर आहे? मान्य आहे ना? मग आता sir. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कालच सांगितली. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर कोणती आहे? एफ, CL, BR आणि I. ते कालचं मी आता इथं अजिबातच लिहित नाही. ते तुम्हीच वाचा आता. ते सगळं झालं. आता आता याच्यात मला सांगा, CX बॉन्ड मध्ये कार्बन जो आहे हा sp3 हायब्रिडाइज आहे. sp3 हायब्रिडाइज. बरोबर आहे? मग CF बॉन्ड जो आहे तो कोणता याने बनन? sp3 2pz. हे लक्षात ठेवता. हे विचारतात बरेच वेळा. CCl बॉन्ड कोणत्या याने बनते? sp3 3pz. CBr बॉन्ड sp3 4pz आणि CI बॉन्ड sp3 5pz नी बनते. लक्षात राहील. हे चारही लक्षात ठेव जा. याच्यावर क्वेश्चन विचारलेले बरेचदा परीक्षेमध्ये JEE मध्ये. हे हायब्रिडायझेशन कोणतं, ओव्हरलॅपिंग कोणतं. आता बॉन्ड लेंथ काय? ऍज बॉन्ड लेंथची डेफिनेशन कालच बोललो तुम्ही. ऍज साइज ऑफ हॅलोजन increases CX bond length also काय रे? increases. इनक्रीज. म्हणून मग ऑर्डर कशी राहील त्याची बॉन्ड लेंथची? ऑर्डर ऑफ बॉन्ड लेंथ ऑफ CX बॉन्ड. ऑर्डर कशी आहे त्याची? तर CF हा सगळ्यात लहान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर CCl मोठा आहे. त्याच्यानंतर CBr मोठा आहे. त्याच्यानंतर CI मोठा आहे. मान्य झालं? हो सर. हो सर. हा, क्लिअर झालं. तर हे लक्षात ठेवायचं. आता याच्यातला सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट याच आहे. याचं त्याच्यापेक्षा कमी याचं. बरोबर आहे? कालच लिहिले होते नंबर सगळे आपण. ते पाहून घे जा. आता मी तुम्हाला त्याची बॉन्ड लेंथ लिहून देतो. तर हा जो आहे CF बॉन्ड जो आहे त्याची 139 आहे. लिहिलं होतं का आपण? हे बॉन्ड लेंथ लिहिलेली आहे का बाबर आपल्याजवळ? हो लिहिली आहे. हो सर. 139. बरोबर आहे? आणि ही पिकोमीटर मध्ये मला वाटते कालच तर लिहिली ती. हो. हा, सर कालच लिहिलं. मग मी लिहित बसत नाही. ठीक आहे. ते आता तुम्ही पाहून घे जा. ती वाचत राहण तर बरं राहील बाबू. आणि तुम्हाला जर वाटन की मजाक तर मग तुमचा संपला विषय. ठीक आहे. डायपोल मोमेंट लिहून दिले. आता बॉन्ड इन्थाल्पी लिहून देत त्याची. ठीक आहे. बॉन्ड इन्थाल्पी या इथे हे लिहिलं का तुमचं? ठीक आहे. आता याची बॉन्ड इन्थाल्पी लिहितो. बॉन्ड इन्थाल्पी म्हणजे काय असते? बॉन्ड ब्रेक करण्याची एनर्जी. हा, बॉन्ड ब्रेक करण्याची एनर्जी. ठीक आहे. बॉन्ड इन्थाल्पी. तर बॉन्ड इन्थाल्पी जी असते ती CF बॉन्डची आहे
3552 द किलो जूल मोल इनवर्स असते काय, किलो जूल पर मोल, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 351 त्याच्यानंतर CBR जो बॉन्ड आहे त्याची 293 आणि 241 आय थिंक सो. थांबा एक मिनिट. 234 आहे. 234 हे लक्षात घ्या. ही बॉन्ड इंथाल्पी आहे. म्हणजे याच्यातला सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोणता आहे? CF. CF. हा, CF इज स्ट्रॉंगेस्ट. ठीक आहे. बरोबर आहे. आणि CI इज विकेस्ट. CF हा स्ट्रॉंग बॉन्ड, कारण की त्याला ब्रेक करायला एनर्जी जास्त लागत आहे. ओके. आता हे वेगवेगळ्या थिअरीवर वेगवेगळं आहे बेटा, याचं थोडंसं कन्फ्युजनच असते नेहमी. ओके, नो प्रॉब्लेम. झालं? लिहिलं काय? हो सर. वाचत राहा अंत बरोबर होईल. आणि जेव्हा टेस्ट होईल, MCQ ची जेव्हा मी टेस्ट घेईल, तर मला कोणत्याही पोराला 80% कमी मार्क नाही भेटले पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. 80% कमी जर भेटले, आता मागेच्या टेस्ट मी घेतल्या होत्या त्या न शिकवता घेतल्या होत्या, त्याच्यामुळे मी काही त्याच्यात बोललो नव्हतो. आता जर का कोणाला 80% कमी मार्क भेटले, तर जबाबदार तुम्ही. म्हणजे 50 मार्कची जेव्हा मी टेस्ट घेईल, 50 क्वेश्चनची 50 मार्क्सची, आणि असं नाही आहे आपण ते आता निगेटिव्ह सिस्टीम नुसार पण करू. निगेटिव्ह सिस्टीम नुसार पण करणार आहे मी. त्या सिस्टीम नुसार कोणालाही 80% पेक्षा कमी नाही भेटले पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. त्याचा अभ्यास करणं तुम्ही चालू करून द्या आता. आणि आता हे लवकरात लवकर क्लासवरच टेस्ट घेईन मी. ऑनलाईन वगैरे मी टेस्ट देत नाही, ते वेस्ट करणं आहे, फालतूचे पैसे वेस्ट करणं आहे, वेळी वेस्ट करणं आहे, सगळंच वेस्ट करणं असते. म्हणून मी ऑनलाईन टेस्ट देणार नाही. मी माझ्या समोर नजरेसमोरच तुमच्या टेस्ट घेणार आहे. हे तुमचं टार्गेट आहे, म्हणजे इनिशियल टार्गेट आहे. फायनल तर आपलं 100% राहणार आहे. पटलं? हो सर. हा, एवढं लक्षात ठेवा बाबू. आणि मी हे पहा, आतापर्यंत मी काही तुम्हाला जास्त बोललेलं नाहीये, पण आता म्हणजे तुम्ही नशीब चांगलं खराब मला माहित नाही काय येतं, पण तुम्ही माझ्या हातात सापडलेच नाही जास्त वेळ, फक्त 1.5 महिना सापडले. आणि त्याच्यातही ते नवीन नवीन आहे असं करत करत ते झालं होतं थोडंसं व्यवस्थित, तेव्हा अधिक बंद पडलं ते. तर म्हणून लक्षात हे ठेवजा की माझ्या हातात जेव्हा तुम्ही सापडा व्यवस्थित प्रकारे, त्या दिवशी तुम्हाला समजून कसं असते शिक्षण. मी कालही बोललो होतो ही गोष्ट. ठीक आहे. म्हणून माझं तुम्हाला धमकी नका समजू, ही चेतावणी आहे. याला धमकी समजायचं नाही, ही चेतावणी असते ना, आपण करत राहायचं, ते बरं राहते. समजलं का? आता मला सांगा, हा जो CX बॉन्ड आहे, हा डेल निगेटिव्ह असते, हा डेल पॉझिटिव्ह असते. तर हा जो आहे, हा झाला तुमचा कोण झाला, न्यूक्लिओफाईल. बरोबर आहे. आणि हा सध्याच्या काळात कोण आहे सांगावर मला? पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हा कार्बोकॅटायनेशन. कार्बोकॅटायन तर आहेच तो. कार्बो म्हणजे हे काय म्हणतो त्याला, कार्बोनियम आयन किंवा कार्बोकॅटायन. ओके. हा न्यूक्लिओफाईल असते नेहमी, लक्षात ठेवायचं. चला कंप्लीट करा हे. आता याचे एक एक रिॲक्शन सांगतो मी तुम्हाला. तर हे जे अल्किल हलाइड आहे, अल्किल हलाइड जे असतात आर यूज, अल्किल हलाइड आर यूज in preparation of many substances.
many substances. Therefore, alkyl halide are synthetic tool for scientists. सायंटिस्ट लोकांकरता सिंथेटिक टूल आहे तो, म्हणजे काहीतरी बनवण्याकरता एकदम चांगलं साधन आहे. जसं बटाटा कसा कोणती भाजीत पचूनच जाते, कोणती भाजी घ्यायचे बटाटा म्हणजे मॅक्झिमम सोबत बटाट्याची ऍडजस्टमेंट होते की नाही सांगा मला. ते हो सर. हा बस तसंही अल्किल हलाइड असतात, कोणी याच्यापासून बनवलं जाऊन जात, म्हणून त्याला सिंथेटिक टूल म्हणतात. सिंथेटिक म्हणजे बनवणे, सिंथेसिस बनवणे, आणि टूल म्हणजे साहित्य. बरोबर आहे. तर लक्षात, आता याचे न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन ज्या राहतात त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. लिहू काय, लिहिलं का, मोडलं का, मोडू का? आता मोडलं गड्या, आता राहू दे, आता कोणाच्या जोडून घेऊन घेऊ. आता बा न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन आपण याच्या पाहिलेल्या आहे सगळ्यांनी. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे वन न्यूक्लिओफाईल रिप्लेस बाय अनदर न्यूक्लिओफाईल. मान्य आहे तुम्हाला हे? वन न्यूक्लिओफाईल sir. रिप्लेस बाय अनदर. आता याच्यात कसं आहे, ही अशी पोझिशन आहे, ही अशी पोझिशन आहे. हा बॉन्ड ओढला गेलेला आहे इकडे, बरोबर आहे, आणि हा बॉन्ड इकडे ओढल्यामुळं या बॉन्डवर कोणता चार्ज असतो? आपला याच्यावर डेल निगेटिव्ह, याच्यावर डेल पॉझिटिव्ह. तर हे जे इलेक्ट्रॉन आहे हा घेऊन जाणार, आपल्याला माहित आहे. NU मायनस लिहितो इथं. NU मायनस म्हणजे न्यूक्लिओफाईल. आता याच्या ठिकाणी तुम्ही OH मायनस ठेवा, इथे CH3Br ठेवा, असं लावा ते बरोबर. आता हा बॉन्ड निघून जातो, आणि हा बॉन्ड निघून गेल्यानंतर हा याच्यावर काय करतो? अटॅक करतो. बरोबर आहे, अरे हो की नाही? आणि यांनी अटॅक केला असा की मग नवीन बॉन्ड बनते. कार्बनचे 3 तर जसेच तसेच आहे, इथे न्यूक्लिओफाईल बनते आणि X मायनस बनते. म्हणजे आता इथे हॅलोजन जो आहे, हॅलोजन इज लिव्हिंग ग्रुप आहे. लिव्हिंग ग्रुप, लिव्हिंग ग्रुप म्हणजे समजते का तुम्हाला? जो ग्रुप सोडून सोडून चालला. चालला, बरोबर आहे. लिव्हिंग ग्रुप म्हणजे कोण असते? तर असा ग्रुप ज्याचा कार्बन सोबत बॉन्ड ब्रेक होतो आणि जो लोन पेअर घेऊन जातो. असा ग्रुप ज्याचा कार्बन सोबतचा बॉन्ड ब्रेक होतो आणि जो एक्स्ट्राची पेअर जी आहे, एक्स्ट्राची पेअर जी आहे इलेक्ट्रॉनची, ती घेऊन जातो, त्याला म्हटलं जाते लिव्हिंग ग्रुप. ठीक आहे. द ग्रुप which loses bond to carbon and get extra pair of electron called as living group. Halogens are living group. इथं लिहिलं मी असं, हॅलोजन आर लिव्हिंग ग्रुप. मग आता मला सांगा, लवकर कोण सोडणार रे? लवकर कोण सोडणार? आयोडीन. आयोडीन लवकर सोडणार. म्हणून ऑर्डर जी आहे लिव्हिंग ग्रुपची हॅलोजनच्या बाबतीत, ती आयोडीन, मग ब्रोमीन, मग क्लोरीन आणि मग फ्लोरीन. ठीक आहे. तर म्हणून लक्षात ठेवायचं की आता न्यूक्लिओफाईल तुम्हाला माहित आहे, न्यूक्लिओफाईल बद्दल मी बोललो होतो, बऱ्या लिव्हिंग ग्रुप बद्दल मी बोलतो. तर न्यूक्लिओफाईल बद्दलही मी तुम्हाला सांगितलं होतं. बरं, पहिल्यांदा एक काम करू, लिव्हिंग बद्दल बोलू. ठीक आहे. मग ऑर्डर ऑफ लिव्हिंग ॲबिलिटी, ऑर्डर ऑफ लिव्हिंग ॲबिलिटी जी आहे ती I मायनसची सगळ्यात जास्त राहील, Br मायनसची त्याच्यापेक्षा कमी, Cl मायनसची त्याच्यापेक्षा कमी, आणि F मायनसची सगळ्यात कमी. म्हणजे चांगला लिव्हिंग ग्रुप कोण आहे याच्यातला? आयोडीन आहे. म्हणून अल्किल आयोडाईड ज्या रिॲक्शन ज्या असतात त्या फास्ट होत असतात. ठीक आहे. अल्किल आयोडाईडच्या रिॲक्शन फास्ट होत असतात.
मग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी कोणाची कशी रेंज सांगा बरं मला. RI सगळ्यात जास्त सांगितलं होतं, हे याच्याबद्दल आपलं बोलणं झालं होतं. RBR, RCL आणि RF, म्हणजे हा लवकर चालला जाईल पटापट, म्हणून ती ऑर्डर असते. आणि ही जी ऑर्डर आहे ना, ही ऍक्च्युअल डिसोसिएशन एनर्जीच्या आधारावर आहे. डिसोसिएशन एनर्जीच्या आधारावर ही ऑर्डर आहे. चला मग न्यूक्लिओफाईल बद्दल सांगतो मी तुम्हाला थोडीशी माहिती, की लवकर लिहाय. आयोडाईडच्या रिॲक्टिव्हिटी जास्त असतात आयोडाईडच्या. का बरं? कारण की आयोडीन हा चांगला लिव्हिंग ग्रुप आहे, पटकन बॉन्ड ब्रेक करतो ना तो. मग जेवढी लिव्हिंग प्रोसेस फास्ट होईल तेवढा हा लवकर अटॅक करेन त्याच्यावर, असं असते ना ते. म्हणून लिव्हिंग ग्रुप जो आहे ना तो फास्ट पाहिजे. तर सगळ्यात फास्ट लिव्हिंग ग्रुप आहे आयोडीन. आणि म्हणून मग लिव्हिंग ॲबिलिटी आयोडीनची जास्त असल्यामुळं अल्किल आयोडाईडच्या रिॲक्शन या फास्ट रिॲक्शन असतात. झालं का? हो सर. झालं सर. लिहिलं पूर्ण? हो सर. हो सर. ओके चला. आता न्यूक्लिओफाईल बद्दल बोलतो मी. हे कामात आहे बरं खूप. गंमत नाही सांगत मी. तुम्ही जर हे बरोबर वाचलं आणि लक्षात ठेवलं ना, तर तुम्ही आतापर्यंत शिकवलेल्या कोणत्याही क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता, कोणत्याही. फक्त थोडीशी बुद्धी वापरा लागते. इनडायरेक्ट जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तो बुद्धी वापरता आली पाहिजे फक्त. मी म्हणजे तुम्हाला डिसोसिएशन एनर्जी पासून सगळ्या गोष्टी, डायपोल मोमेंट पासून सगळं सांगितलं, काहीच नाही ठेवलं शिल्लक. ठीक आहे. आता न्यूक्लिओफाईल म्हणजे काय असते हे पण शिकवलेलं आहे. न्यूक्लिओफाईल लाच आपण काय म्हणतो? न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणतो. न्यूक्लिओफिलिक रिएजंट. ठीक आहे. आता न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणजे काय असते? तर जी स्पेसिस कोणाकडे अट्रॅक्ट होते? न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट होते, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होते. त्या स्पेसिसला आपण म्हणत असतो न्यूक्लिओफाईल. बरोबर आहे? हो सर. हो सर. आता हे न्यूक्लिओफाईल जे राहतात, म्हणजे मी असं लिहितो, दोज स्पेसिस लिहून ठेवा वाटलंय तिथं. दोज स्पेसिस which attracts towards those species. काय रे गजू, काय म्हणते पाय बरी? पाहून तर घे काय चालू आहे मशीनचं, जमलं की नाही जमलं. दोज स्पेसिस विच अट्रॅक्ट टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन डिफिशियंट center called as न्यूक्लिओफाईल, आपण ते म्हणू शकतो त्याला. ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरकडे अट्रॅक्ट होतात त्याला म्हणायचं न्यूक्लिओफाईल. आता हे जे असतात हे दोन प्रकारचे असतात. बरोबर आहे? मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे कोण? पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस. बरोबर आहे ना? इलेक्ट्रॉन डिफिशियंट कडे अट्रॅक्ट होतात ना, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे यांच्यावर कोणता चार्ज असला पाहिजे? निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. बरोबर आहे? यांच्यावर कोणता चार्ज असला पाहिजे? निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज. म्हणून मग निगेटिव्हली चार्ज स्पेसिस ओके. निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. आता हे जे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे याच्यामध्ये OH मायनस, CN मायनस,
त्याच्यानंतर RO मायनस RO ओव्हर निगेटिव्ह चार्ज आहे. सांगा बरं याला काय म्हणाल तुम्ही? बोला ना. अरे अल्किल ऑक्साईड आहे ना तो. अल्किल ऑक्साईड नाही आहे का सांगा बरं मला. हो सर. बस रे बाबा कठीणच आहे. चला चला ओके. त्याच्यानंतर SH हा निगेटिव्ह याच्यावर असते. चल बरोबर. त्याच्यानंतर RC ट्रिपल बॉन्ड C मायनस याचे तर बरोबर झाले 4. याची एक कमी आहे. याच्यावर मायनस राहते. निगेटिव्ह एक्स्ट्रा पेअर आहे. हे झाले तुमचे निगेटिव्हली चार्ज. आता न्यूट्रल न्यूक्लिओफाईल. न्यूट्रल न्यूक्लिओफाईल. न्यूट्रल काय न्यूट्रल मध्ये लिहा H2O. आता न्यूट्रल जे असतात ज्यांच्यावर लोन पेअर असते. लोन पेअर कंटेनिंग लोन पेअर कंटेनिंग H2O NH3 ठीक आहे. RNH2 म्हणजे अमाइन तर लोन पेअर राहते. त्याच्यानंतर प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन आहे दिलेले R N R आणि H. हा प्रायमरी अमाइन एकच अल्किल ग्रुप, 2 अल्किल ग्रुप सेकंडरी अमाइन आणि 3 अल्किल ग्रुप जर असेल तर टर्शियरी अमाइन. हा वॉटर आहे, हा अमोनिया आहे, हा प्रायमरी अमाइन आहे. इथे लिहून ठेवा तुम्ही. प्रायमरी अमाइन हा सेकंडरी अमाइन आहे आणि हा टर्शियरी अमाइन आहे. टर्ट अमाइन. ओके ओके झालं. हो सर. ठीक आहे. आता याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे काय? होऊन जाईन बरोबर. अरे होऊन जाईन का बरोबर? हो सर. हो सर. ठीक आहे. सर अधिक मी एक हे करतो, फोटो पाठवतो. ठीक आहे. आणि तेवढा एक समजून घ्यायचा. फोटो पाठवतो अधिक एक आत्ताच बंद केल्यावर. अरे बंद. हो.